थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, मी मीरा जोशी आणि आज मी आली आहे दादरच्या पाणीर या दुकानात. आणि 25,000 स्क्वेअर फुटांचं हे भव्य असं दालन आहे, जिथे तुम्ही अगदी 1,000 पासून ते 5 लाखापर्यंत वस्तू खरेदी करू शकता. तर चला आपण दुकान एक्सप्लोअर करूया, बघूया त्यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे. वेल, सो इथे ॲज यू कॅन सी अगदी लहान मुलांपासून ते ग्रूम्सपर्यंत ते ब्राईड्सपर्यंत तुम्हाला सगळं मिळणार आहे. अगदी लग्नाची खरेदी तुम्हाला जर का करायची असेल, बस्त्याची खरेदी करायची असेल, तर तुम्हाला ते सगळं इथे एकाच छताखाली तुम्ही खरेदी करू शकणार आहात. तर चला बघूया आपण ब्राईड्समध्ये काय कलेक्शन आहे, कारण विल गेट टू इट. सो मला आता इथे कळलं आहे की 1,000 ते 6,000 पर्यंत साड्या जर का तुम्हाला विकत घ्यायच्या असतील तर या तुम्हाला इथे खालच्या ग्राउंड फ्लोअरला मिळतात. आणि ॲज यू कॅन सी खूप त्यांच्याकडे व्हरायटी आहे कलर्सची. ही कोणती साडी आहे? कांचीवरम. ओके. आणि काय काय व्हरायटी आहेत साड्यांमध्ये? पैठणी आहे, नारायणपेठ, जिजामाता, सगळे कलर. जिजामाता, नारायणपेठ, पैठणी आणि पेशवाई. पेशवाई. ओ गॉड, मला बरीच नावं माहिती सुद्धा नाही आहे त्यातली, पण तुम्हाला कुठली साडी अंडर वन रूफ मिळू शकते आणि विथ मेनी कलर्स. ही कोणती साडी आहे? कांचीवरम साडी आहे. आणि काय रेंज आहे ह्याची? ओके, फक्त मला अशी खांद्यावर टाकून द्याल. थँक्यू. सो ही कांचीवरम साडी आहे आणि मला ही साडी अंगावर घेऊन असं मला डोलारे डोलचं फिलिंग आलं. खूप सुंदर साडी आहे. ओके, आपण आता वरच्या फ्लोअरवर जाऊया आणि बघूया. हो सॉरी, येस, खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे ही. याचा कलर पण खूप छान आहे आणि मला वाटतं ही बॉर्डर जी आहे ती खूप मोठी आहे ना? येस येस येस. थँक्यू. सो ह्याची जी खालची बॉर्डर आहे ना ती खूप मोठी आहे, त्यामुळे जेव्हा आपण खालच्या निर्या जेव्हा करू तेव्हा त्या निर्या चालताना अशा जेव्हा उडतील तेव्हा छान दिसतील एकदम. आणि ह्याचं कलरही खूप सुंदर आहे, ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. वाव, ॲज यू कॅन सी काय सुंदर लेहंगा आहे हा. आणि ह्याचं कॉम्बिनेशन सुद्धा मला खूप आवडलं आहे, खूप सुंदर आहे. चला, खूप सुंदर शिवलेली साडी आहे ही. आणि ह्याला नाडी असल्या कारणाने ती ॲडजस्टेबल सुद्धा आहे, सो कोणीही ती साडी नेसू शकतं. सो सर, आपल्या ह्या फ्लोअरवर नक्की काय काय आहे कलेक्शन? नऊवारी साडी आहे. ओके. पैठणी दुपट्टे वगैरे. ओके. शॉल आहे, पश्मिना आहे आणि लहान मुलांचे कपडे सगळे आहेत. ओके. सो बेसिकली ह्या फ्लोअरवर लहान मुलांचे कपडे, पश्मिना शॉल्स, पैठणी शेले जे बेसिकली म्हणतात, आणि पैठणीच्या साड्या आणि प्लस नऊवारी साड्या. सो जर का कुठल्या ब्राईडला नऊवारी साडी शिवून हवी असेल किंवा नऊवारी साडी रेडीमेड हवी असेल तर ह्या फर्स्ट फ्लोअरवर तिला त्या मिळू शकतील. दाखवाल काही मला प्लीज? सो रेंज काय साधारण याची? 5,000च्या पुढे आहे. ओके, 5,000 पासून स्टार्टिंग प्राइस आहे. आणि कुठल्या टाईपची नऊवारी? ही शिवलेली आहे का शिवायची आहे? ही शिवायची बाकी आहे. ओके. शिवली जाणार आहे. पण तुमच्याकडे शिवलेल्या सुद्धा मिळतात? हो आहे ना, तेही दाखवतो. वाव, ही छान अशी भरजरी अशी नऊवारी आहे ही. सो युजली लग्नात पिवळी साडी नेसली जाते जी मामा मुलीला देतो, भाचीला देतो. सो जर का तुम्हाला पिवळी नऊवारी साडी जर का हवी असेल तर मला वाटतं खूपच सुंदर ऑप्शन आहे. पूर्ण भरलेली साडी आहे ही आणि छान उठून दिसेल नवरी. ओ वाव, पूर्ण वर्क केलेली नऊवारी आहे. ही थोडीशी मॉडर्न ट्विस्टवाली नऊवारी असं पण म्हणू शकतो ना. मी आजपर्यंत नऊवारी अशी खूप टिपिकल बघितली आहे, नाही तर युजली स्टेज शोजवर अशी भरीव काम केलेली नऊवारी बघितलेली. पण ही ब्रायडल नऊवारी थोडी ट्विस्टवाली आहे, मॉडर्न ट्विस्टवाली. ह्याच्यावर वर्क सुद्धा आहे प्लस ट्रेडिशनल टच सुद्धा आहे. खूपच सुंदर आहे ही. ही आहे रेडीमेड.
ओके. आणि कुठली स्टाईल म्हणायची ही? मस्तानी. ओके. पण आपल्याकडे बऱ्याच प्रकारच्या मिळत असतील ना? पेशवाई, मस्तानी, ब्राह्मणी. सो पेशवाई, मस्तानी, ब्राह्मणी कुठलीही जर का तुम्हाला स्टाईल हवी असेल नऊवारीची तर ती तुम्हाला इथे शिवून मिळेल. ही आहे पेशवाई. ती पेशवाई स्टाईल आहे. खूप छान. खूप छान असा पॅटर्न आहे तिथे खाली आणि मस्त आहे. आय गेस ही कोणीही वेअर करू शकेल ना, नाडी असल्या कारणाने फ्री साईज आहे ही. मस्त, खूप छान. थँक्यू. वाव. सो नऊवारी म्हटलं की शेला हा आलाच, आणि जर का मॅचिंग शेला जर का हवा असेल तर नऊवारी तिकडे आणि समोरच शेले तुम्हाला मिळू शकतात. शेल्यांमध्ये त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे, भरपूर ऑप्शन्स आहेत, आणि पैठणी शेले सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. ओ वाव. चुंदरी. सो घागऱ्यावर बेसिकली वरून जी चुंदरी घेतात फॉलवाली, हल्ली वेलवाली चुंदरी खूपच फेमस आहे. सो तीही त्यांच्याकडे आहे. आणि पश्मिना शॉल्स मला वाटतं रे. आणि थंडीसाठी पश्मिना सॉफ्ट मुलायम. थँक्यू सो मच. बघूया किड्स सेक्शनमध्ये काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 6 month पासून ते 16 years मध्ये तुम्हाला सगळे व्हरायटी भेटेल मुलींमध्ये. तुला काय काय रेंज आहे? रेंज आहे सांगितलं म्हणजे साईज जी सांगितली 6 month to 16 years. 6 months ते 15-16 वर्षापर्यंत मुलींचे इथे लेंगे आहे. सो बेसिकली 6 महिन्यांच्या मुलांपासून ते अगदी 16 वर्षांच्या मुलांपर्यंत त्यांच्याकडे पूर्ण रेंज आहे सायझेसची. आणि हा असा क्यूट असा छोटासा टॉप आहे आणि त्याच्यावर हा छोटासा घागरा आहे. सो बेसिकली लग्नासाठी काही विकत घ्यायचं असेल तर आय गेस दिस इज द बेस्ट डेस्टिनेशन. कारण लहान मुलांचे कपडे, त्याचे सायझेस परत खूप हेडेक असतं, बट आय थिंक दिस इज व्हेरी क्यूट अँड व्हेरी ट्रेंडी. सो किड्स सेक्शन नंतर आता आपण वळणार आहोत पैठणी सेक्शनकडे. आणि मी असं नुकतंच ऐकलंय की पानेरी दादरची नोंद ही बेस्ट कलेक्शन ऑफ पैठणीसाठी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. सो आय एम रिअली एक्सायटेड टू एक्सप्लोअर द कलेक्शन, की नक्की असं काय कलेक्शन आहे त्यांच्याकडे की त्याची नोंद थेट वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. सो चला चेक करूया आपण. सो ही आहे स्कर्ट बॉटम पैठणी, ब्रोकेड पैठणी, मोर पैठणी, चंद्रकोर पैठणी, टिश्यू पैठणी. ओ माय गॉड, खूप प्रकारच्या पैठण्या आहेत. आय थिंक त्यांनी जे वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेलं आहे, आय थिंक दे डिझर्व इट. कारण एवढ्या प्रकारच्या पैठण्या अंडर वन रूफ हे मी फर्स्ट टाइम बघतेय. आणि कम्प्लोजर ही आहे 5 लाखांची पैठणी. 5 lakhs. ओ माय गॉड, ह्याचं काय महत्व आहे? ही का 5 लाखांची आहे? हे हँडलूम आहे पूर्ण. ओके. त्याला बनवायला कमीत कमी 1 वर्ष लागतं. बापरे. ओके. सो ही कम्प्लिटली हँडलूम पैठणी आहे, कम्प्लिटली हँडमेड आहे. आणि ही साडी पूर्ण व्हायला कमीत कमी 1 वर्ष लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आय थिंक मग 5 लाख तो बनता आहे. ओ माय गॉड, 5 लाखांची पैठणी फर्स्ट टाइमच अशी अंगावर घेतलेली आणि इट फील्स सो गुड. ओके बाय. आता घरी जायला हरकत नाही. पैठणी. ओके. सो गाईज, मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट सेक्शन. तुम्ही बघितलं की पैठण्यांचं त्यांच्याकडे प्रचंड कलेक्शन आहे आणि आय थिंक दे डिझर्व वर्ल्ड रेकॉर्ड. आता आपण वळूया पुढच्या सेक्शनकडे, बघूया त्यांच्याकडे अजून काय काय आहे. काय काय आपल्याकडे? डिझायनर सिल्क साड्या. सो बेसिकली डिझायनर सिल्क साड्या हव्या असतील तुम्हाला, थोडंसं पैठणीकडनं वळून दुसऱ्या कुठल्या तरी प्रकारच्या साड्या हव्या असतील डिझायनर, तर बेसिकली दे हॅव इट शुअर. ओ माय गॉड, ही खूपच हलकी आहे वेटने आणि म्हणजे अजिबातच वजन वाटत नाहीये. कारण कलमकारी सिल्क आहे हे. आणि ह्याच्यात तुम्हाला भरपूर कलर सुद्धा मिळतील अर्थात. खूप सुंदर आहे. श्युअर. सो ऑर्गॅन्झा टिश्यू वर जर का साडी हवी असेल तर आय थिंक दिस इज रिअली प्रिटी. आजकाल खूप ट्रेंड आहे की असं एकदम पीच किंवा एकदम न्यूड कलरची साडी नेसायचा.
आणि आय थिंक दिस इज रिअली ब्युटिफुल, व्हेरी प्रिटी. तुम्हाला आवडली ही? तुम्ही घेणार आहात? दे स्टील चूजिंग, कारण ते खूप कन्फ्यूज झाले की कुठली साडी घेऊ आता. कुठली? जेकार्ड सिल्क. ओके, हे मी पहिल्यांदाच ऐकते. म्हणजे मला काही साड्यांची किंवा काही प्रकारांची नावं सुद्धा माहिती नाही आहे. इथे फर्स्ट टाइम आल्यावर मला कळतंय की अशा प्रकारची साडी असते. ओ, खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे. म्हणजे हे खूपच ऑफ कॉम्बिनेशन आहे. म्हणजे ह्या रंगाचं ब्लाऊज आणि ही साडी व्हेरी नाईस. आणि स्पेशली याची बॉर्डर सुद्धा खूप सुंदर आहे मला वाटतं. रंकार्ड. ओके, वाव, आय डोंट नो ते काय म्हणाले ह्या साडीचं नाव, पण ही खूप रनकार्ड नावाची कुठली तरी साडी आहे ही. पण दिस इज व्हेरी प्रिटी. ओ माय गॉड, पूर्ण भरलेली साडी. आणि आय थिंक ही साडी जर का मी कुठल्याही इव्हेंटला नेसून गेले तर मैं ही देखूंगी. खूपच सुंदर साडी आहे ही. बांधणी साडी, बेसिकली बांधणी थोडीशी ब्रायडल किंवा इव्हेंटसाठी वगैरे. आय थिंक दिस इज व्हेरी प्रिटी. आणि खूप सारं वर्क केलेलं आहे इथे. व्हेरी ब्युटिफुल साडीज यार. ओके, देयर इज वन मोर सेक्शन वी हॅव टू हेड टू. सो बेसिकली आपण आता साड्या सगळ्या बघितल्या, पण थोडंसं पण कॅज्युअलकडे येऊया. सो लग्नात फक्त ब्राईडग्रूम नसतात, अर्थात बरेचसे सायडर लोक जे पण असतात. सो बेसिकली कोणाला अनारकली जर का हवा असेल किंवा कॅज्युअल वेअर थोडंसं काही घालायचं असेल, सेमी इव्हेंट काहीतरी घालायचं असेल, तर आय थिंक दिस इज अ व्हेरी प्रिटी ऑप्शन. बरेचसे ऑप्शन आहेत. हे कॉर्डसेट्स हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहेत मला वाटतं. सो इव्हेंटसाठी कॉर्डसेट स्पेशली आय थिंक ते रिअली नाईस. थोडंसं वर्क पण आहे, सो त्याला थोडासा एक फेस्टिव्ह फील पण आहे. प्लस त्याच्यात थोडीशी ओढणी दिलेली आहे. ओ वाव, सो प्रिटी. ह्याचा घेरा खूपच छान आहे. आय फील लाईक गोइंग ऑन अँड ऑन अँड ऑन. सो बेसिकली जर का मला कुठला डान्स करायचा असेल आणि गोल गोल फिरायचं असेल तर मी हाच ड्रेस घालेन. आय स्वेअर, सो प्रिटी. बाय द वे तो खूप हेवी पण आहे, लाईक फुल ऑफ वर्क. सो नाईस, सो प्रिटी. सो बेसिकली आपण जेव्हा संगीत वगैरे काही प्रोग्राम्स असतात, सो मला वाटतं संगीतसाठी दिस इज अ व्हेरी नाईस ऑप्शन. कारण आपण थोडंसं कॅज्युअल आणि थोडंसं मॉडर्न ट्विस्टवालं वगैरे असं आपण युजली घालतो, ज्याच्यात आपल्याला डान्स करता येईल बेसिकली. की साडी तर आपल्याला लग्नात नेसायचीच असते. सो त्याच्यासाठी आय थिंक दिस इज अ व्हेरी नाईस ऑप्शन. ओके, अलॉंग विथ अनारकलीज आय थिंक वी कॅन ऑल्सो गो विथ दिस. सो बेसिकली सायडर लेंगा आपण असं म्हणू शकतो ह्याला, विथ वर्क. अर्थात त्यांच्याकडे बरेच त्याच्यात ऑप्शन्स आहेत. प्रिंटेड आहेत, सॉलिड्समध्ये ऑप्शन आहेत, हलक्या प्रिंटमध्ये ऑप्शन्स आहेत. यू कॅन चूज ॲज पर युअर चॉईस. ओ वाव, हे खूप कलरफुल आणि असं वायब्रंट वाईब आहे ह्याला. लाईक जयपूरवाला वाईब आला अचानक मला. असं पिंक शहर में आ गई असं वाटलं मला. सो नाईस, खूप सुंदर आहे हा. म्हणजे उठून दिसेल सगळ्यात. खूप सुंदर आहे. सो आपण सगळं बघितलं. ओके, आता खूप बायका झालं, खूप फिमेल ओरिएंटेड सगळं शॉपिंग झालेलं आहे. आता आपण बोलूया मेन्स सेक्शनकडे, कारण त्याच्याकडे मेन्स सेक्शन सुद्धा आहे. ॲज यू कॅन सी कम्प्लीट सेटअप आहे. शेरवानी हवी असेल किंवा नॉर्मल कुर्ते हवे असतील तर त्यांच्याकडे सगळं आहे. कम. ओके, हेडिंग टुवर्ड्स मेन्स सेक्शन, विच इज नॉट सो इंटरेस्टिंग फॉर मी, पण तरी सुद्धा वी हॅव टू एक्सप्लोअर. सो ओके, आय एम लिटल लॉस्ट, पण आय थिंक त्यांच्याकडे बरेच काही ब्लेझर्स वगैरे आहेत ऑब्विसली. शेरवा, तुम्ही प्लीज सांगा मला काय काय आपल्याकडे. ओके, सो जोधपुरी आहे, शेरवानीज आहेत, ब्लेझर्स आहेत, इंडो वेस्टर्न सूट्स आहेत, कुर्ता चुडीदार. आय थिंक म्हणजे मेन्ससाठी पण भरपूर ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे. युजली तर मला असं वाटायचं की मुलं काय घालणार, फार तर एखादं कुर्ता घालून येतील. पण आय थिंक इथे आल्यानंतर शॉपिंगला मुलांकडे भरपूर ऑप्शन्स असणार आहेत आणि ऑप्शन्स बरोबर कलर सुद्धा असणार आहेत. कारण युजली लग्नात आपण बघतो मोस्टली मुलं व्हाईट किंवा ऑफ व्हाईट वेअर करतात, पण त्यांच्याकडे फक्त व्हाईट सेक्शन नाही आहे, तर
हे सगळे कलर सुद्धा आहेत त्यांच्याकडे अवेलेबल. मला इथून दाखवाल प्लीज. वाव, सच अ नाईस कलर. सो बेसिकली आपल्या ब्राईड बरोबर मॅच करण्यासाठी मला वाटतं भरपूर कलर ऑप्शन्स आहेत, राईट? ओ सो नाईस. हे बघून मला प्रियंका चोप्राच्या लग्नाची आठवण आली, कारण त्यांचा पण आय थिंक कलर टोन बऱ्यापैकी सेम होता आणि खूप ग्रँड असं वाटत होतं त्यांचं वेडिंग. तर तुम्हाला पण असं काही ग्रँड घालायचं असेल तुमच्या वेडिंगला तर आय थिंक दिस इज रिअली नाईस. व्हेरी रजवाडी अँड व्हेरी किंग प्रिन्सवाला फील आहे याच्यात, हा ना? हे जोधपुरी आहे. ओके, दिस इज जोधपुरी. आय एम सो सॉरी, आय एम लिटल नॉट सो अवेअर ऑफ थिंग्स, पण दिस इज सो नाईस. ओके, टक्सिडो सूट. आय डिडंट नो की ह्याच्यात पण असं डिझाईन वगैरे येतं. मला असं वाटलं की हे सगळं फुल प्लेनच येतं. ओ, ह्याच्यात पण वर्क येतं. बाय द वे, टक्सिडो सूटमध्ये सुद्धा वर्क असं आय डिडंट नो. ओ, काय सुंदर आहे हे. फुल डिझायनर टक्सिडो सूट आहे. एका शोल्डरवर पूर्ण वर्क केलेलं आहे. आय थिंक ओ सो नाईस. सो हे तुम्ही कस्टम मेड पण बनवून देता? ओके. सो त्यांचं इनहाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे. सो तुम्हाला जर का काही कस्टमाइज करायचं असेल, स्पेशली असं काय आपलं दुल्हनचं नाव वगैरे लिहून असं हवं असेल इथे मागे टक्सिडोवर वगैरे, तर तेही तुम्हाला करून मिळेल. आणि इट्स रिअली नाईस. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. ओके, सो आता मी वरून खाली येते, पण आपण खालपासून सुरुवात करूया. सो अगदी खालच्या सेक्शनवर आपण 1000 to 6000 साडी बघितली. त्याच्यानंतर आपण थोडंसं वर आलो आणि तिकडे आपण नऊवारी साड्या बघितल्या. त्यानंतर आपण अजून थोडं वर आलो आणि तिकडे आपण घागरे बघितले, टाईप्स ऑफ पैठणीज बघितल्या. त्याच्यानंतर ऑर्गान्झा साडी आणि आय डोंट नो व्हॉट टाईप्स ऑफ साडीज वी सॉ. प्लस आपण अनारकलीज पाहिल्या. त्याच्यानंतर आपण अजून वर गेलो आणि तिकडे आपण सगळे टाईप्स ऑफ मेन्सवेअर बघितले. आणि बेसिकली मला काय म्हणायचं आहे की जर का तुम्हाला बस्त्याचं शॉपिंग करायचं असेल ना, तर विल गेट एव्हरीथिंग अंडर वन रूफ. सगळं तुम्हाला काय मिळणार आहे एका छताखाली. आणि हो, वुमेन्स डे जवळ आलाय. सो 1 मार्च ते 16 मार्चमध्ये स्पेशली वुमेन्स डेसाठी तुम्हाला मिळणार आहे अप टू 40% डिस्काउंट. आणि तो मिळणार आहे तुम्हाला बनारसी साडीवर, पटोला सिल्क साडीवर किंवा पैठणी साडीवर. सो वाट कसली बघताय, पटापट या इथे आणि भरपूर शॉपिंग करा. आणि हो, हॅपी वुमेन्स डे.